आजच्या विधानातून जतचे आमदार गोपीचंद पडळकर हे अजित पवार यांच्या चटया उचलताना दिसले। माझं गोपीचंद पडळकरांना आव्हान आहे, तुम्ही अजित पवारांच्या मुलाची काळजी करायची गरज नाहीये। त्यासाठी आमचे नेते राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा हे त्यांच्या मुलांची काळजी करण्याकरता सक्षम आहेत। खऱ्या अर्थानं गोपीचंद पडळकरांनी धनगर एसटी आरक्षणाची काळजी करावी आणि ज्या समाजाला फसवून आणि बिरोबाची खोटी शपथ घेऊन या महाराष्ट्रामध्ये समाजाला फसवण्याचं वारंवार काम होतंय, त्यांना जर खरी काळजी असेल तर त्यांनी जी खोटी शपथ घेतली त्याची काळजी असावी। अजित पवारांच्या मुलाची काळजी करायला तुमची गरज नाहीये आणि येणाऱ्या तुमच्या राजकीय भविष्याची काळजी करावी। जे लोक तुमचा वापर करून घेतायत ते तुम्हाला कधी अनयुज्ड करून टाकतील, या येणाऱ्या काळामध्ये आपण त्याची काळजी घ्यावी।